पुढचा व्हिडिओ आहे बघा. आपला पुढचं जे सेशन आहे तर ते स्थानिक क्षेत्रीय बँका आणि परकीय बँका यांच्याशी संबंधित आहे. स्थानिक क्षेत्रीय बँकांनाच इंग्लिशमध्ये लोकल एरिया बँक्स असं म्हणतात, लॅब्स म्हणतात. ठीक आहे. तर या बँका स्थापन करण्यासाठी आरबीआयने 1996 मध्ये ऑगस्ट 1996 मध्ये मार्गदर्शक सूचना अ, जाहीर केलेल्या होत्या. तर ह्या बँका कशा आहेत बघा. स्थानिक वित्तीय गरजा भागवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या खाजगी बँका आहेत. स्थानिक वित्तीय गरजा भागवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या सार्वजनिक बँका म्हणलं तर आरआरबीज येतात, रिजनल रुरल बँक्स येतात. आणि खाजगी बँका जर म्हणलं तर ते येतात लोकल एरिया बँक. त्यांचं कार्यक्षेत्र किती आहे तर यांचं कार्यक्षेत्र असतं 2 ते 3 जिल्हे. आणि रिझर्व्ह बँकेने या बँका स्थापन करायचे परवाने देणं आता बंद केलेले आहे. कधीपासून तर 2003 पासून ते बंद केलं. त्यांची कामं काय आहेत बघा लोकल एरिया बँकची. ग्रामीण भागामध्ये बचती गोळा करणे, ग्रामीण भागासाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करणे आणि स्थानिक गरजा भागवणे. ओके, तर हे लोकल एरिया बँकची कामं होती. ओके, लोकल एरिया बँक स्थापन केल्या जात नाहीत आता. ओके, 2003 पासून ते बंद केले. सुरुवात 1996 ला केलेली होती. 2 ते 3 जिल्ह्याचं क्षेत्र आहे. त्यामुळे फारशी माहिती याची काय घेण्याची आवश्यकता नाहीये. आता त्याच्यानंतर बघा फॉरेन बँक्स. ओके, फॉरेन बँक्स कसे स्थापन होतात. तर भारतामध्ये स्थापन झालेली पहिली परकीय बँक ही होती मर्केंटाइल बँक ऑफ इंडिया, लंडन अँड चायना. ओके, परकीय बँक म्हणजे परकीय दुसऱ्या देशातून भारतामध्ये स्थापन झालेल्या शाखा किंवा बँका. त्याला म्हणायचं परकीय बँक. तर ही मर्केंटाइल बँक ऑफ इंडिया, लंडन आणि चायना होती. तर ती 1853 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती. 1853 ला. आणि तिचं अधिकृत नाव होतं हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एचएसबीसी बँक. एचएसबीसी ही भारतामध्ये स्थापन झालेली पहिली परकीय बँक ठरली. ओके. आता बघा भारतात सगळ्यात जास्त परकीय बँक तर ते आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक. ओके. आणि दुसरी बँक आहे ती एचएसबीसी बँक आहे. पहिली स्टँडर्ड चार्टर आहे, दुसरी एचएसबीसी आहे. आणि भारतामध्ये एटीएम सुविधा चालू करणारी पहिली परकीय बँक जर विचारलं तर ते एचएसबीसी बँक. ओके, कुठली आहे ती? एचएसबीसी आहे. एटीएम सुविधा कधी सुरू झाली भारतामध्ये तर ती 1987 मध्ये सुरू झालेली आहे. एचएसबीसीने भारतामध्ये एटीएम सुविधा सुरू केलेली होती. आता पुढे बघा. दोन कन्सेप्ट बघितले आपण. एक लोकल एरिया बँकचा कन्सेप्ट बघितला, एक फॉरेन बँकचा बघितला आणि त्याच्यानंतर आहे तर तिसरा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे सहकारी बँक. ओके, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणतो. ओके. आता भारतामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था कायदा 1904 द्वारे सहकारी बँकांच्या उभारणीला सुरुवात झालेली ह्या कायद्याद्वारे. ठीक आहे. तर हा कायदा कुणाला लागू होता? ज्या सगळ्या सहकारी बँक होत्या त्यांना लागू होता. आणि सगळ्या कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट होत्या, ओके, सहकारी संस्था होत्या, त्यांना पण हा कायदा लागू होता. कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना स्वतंत्र सहकारी कायदे स्थापन करण्याची मुभा दिली? तर बघा 1919 चा जो मॉन्टेग्यू चॅम्पर रिफॉर्म्स होता. तर त्याच्यानुसार ती परमिशन दिलेली आहे बँकांना, प्रांतांना की ते त्यांची स्वतःची सहकारी संस्था कायदे स्थापन करू शकतात. ओके. ओके. आता पुढे बघा आता जे कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. तर कोऑपरेटिव्ह बँकांचे 2 टाइप्स पडतात. एक ग्रामीण सहकारी बँका, ओके, रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स आणि दुसरं येतं अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स म्हणजे शहरी सहकारी बँका. अशा 2 पद्धतीच्या बँका आहेत. आता जर ग्रामीण सहकारी बँका आहेत तर त्यांचं महत्त्व जास्त आहे. कारण रुरल एरियामध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स यांचं जाळं आहे ते मोठ्या प्रमाणावर विस्तारलेलं आहे. आता बघा, या ज्या ग्रामीण सहकारी बँका आहेत यांचे 2 प्रकार पडतात. एक लघु मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका आणि दुसऱ्या दीर्घ मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका असे 2 प्रकार पडतात. तर बघा लघु मुदतीचे म्हणजे शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या ज्या बँक्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. तर ते राज्य स्तरावरती राज्य सहकारी बँक असते, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. जिल्हा स्तरावरती ते स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असते, ज्याला आपण डीसीसी बँक म्हणतो. आणि ग्रामीण स्तरावरती प्राथमिक कृषी पतसंस्था असते. ओके, ज्याला सोसायटी म्हटलं जातं. तर अशा 3 प्रकारच्या बँका या लघु मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका असतात. आणि शिवाय जे दीर्घ मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका आहेत, ओके, लाँग टर्मचं कर्ज देणाऱ्या बँका बघा. तर त्याचे पण 2 स्ट्रक्चर आहेत. एक आहे राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका आणि दुसरी आहे ग्रामीण सहकारी कृषी ग्रामीण प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका. तर अशा 2 प्रकारच्या बँका ह्या दीर्घ मुदतीचे कर्ज देणाऱ्या बँका आहेत. ओके. तर ग्रामीण सहकारी बँका आणि दुसरं शहरी. आता शहरीमध्ये परत स्ट्रक्चरिंग कसं आहे बघा. शहरी सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, ओके. आणि ह्या
ग्रामीण सहकारी बँक अशा पद्धतीचं हे सॉरी नागरी सहकारी बँकाच या आहेत या 3 स्तरावरती. ठीक आहे, शहरामध्ये. ठीक आहे. शहरी स्तरावरती एवढं फार डेव्हलपमेंट नाहीये. मात्र ग्रामीण भागामध्ये मात्र त्याचं जाळं पसरलेलं आहे. तर आपण एक-एक सेपरेट पॉइंट बघणार आहोत. याच्यामध्ये लघु मुदतीच्या कर्ज देणाऱ्या ग्रामीण सहकारी बँका, ज्या लघु मुदतीच्या आहेत, यांचं हे स्ट्रक्चर बघतोय आपण पहिलं. तर या बँका 3 स्तरावर असतात. किती स्तरावर आहेत? 3 स्तरावर या बँका आहेत. पहिल्या कुठल्या पॅक्स आहेत. पॅक्स म्हणजे काय? प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटीज. ओके, ज्याला सोसायटी म्हणतो आपण ग्रामीण पातळीवरती. प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था. तर ह्या ग्रामीण स्तरावरती असतात. ओके. 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन काय करू शकतात? या बँका इस्टॅब्लिश करू शकतात. ठीक आहे. मग किरकोळ सभासद फी भरून या पतसंस्थांची स्थापना केली जाते. ठीक आहे. आणि याच्यातूनच काय केलं जातं? मग लघु आणि मध्यम मुदतीचं कर्ज दिलं जातं. ठीक आहे. 2 पद्धतीचं कर्ज दिलं जातं. एक शॉर्ट टर्म एक दिलं जातं आणि दुसरं मिड टर्म एक, मीडियम टर्म एक दिलं जातं, मध्यम मुदतीचं. ठीक आहे. या बँकांवरती जे नजीकचं नियंत्रण आहे, ओके, लगतचं नियंत्रण जे आहे, ते क्लोज जे कंट्रोल आहे, तो कोणाचा आहे? तर डी-सी-सी बँकचा असतो. जे जिल्हा स्तरावरची जी डी-सी-सी बँक असते ना, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, तर त्याचं नियंत्रण असतं आणि त्याला रिफायनान्स बँकेच करत असते. तर सगळ्यात जास्त ज्या पतसंस्था आहेत, म्हणजे पॅक्स आहेत, त्या पॅक्स. तर सगळ्यात जास्त पॅक्स कुठल्या राज्यामध्ये असतील, तर त्या सगळ्यात जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. जवळपास 21,000 पॅक्स महाराष्ट्रात आहेत. किती? जवळपास 21,000. ओके. त्याच्यानंतर बघा जिल्हा सहकारी बँका, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक अशा 2 प्रकारच्या बँका याच्यामध्ये आहेत. ओके. तर बघा या बँका कुठल्या स्तरावर कार्यरत असतात? तर ते जिल्हा स्तरावर कार्यरत असतात. ओके. डी-सी-सी बँक असतात ते जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. आणि या बँकांच्या संचालक मंडळातील प्रतिनिधी कोण आहेत बघा? तर जिल्ह्यातील प्राथमिक कृषी पतसंस्थांचे अध्यक्ष. ठीक आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी. तर एवढे सगळे याचे प्रतिनिधी असतात. जिल्ह्यामधल्या जेवढ्या पॅक्स आहेत ना, तर त्यांचे अध्यक्ष येतात. काही राज्य सरकारचे प्रतिनिधी असतात आणि काही राज्य सहकारी बँक आहे, ज्या अपेक्स बँक आहेत. तर त्याचे पण काही प्रतिनिधी याच्यामध्ये आहेत. आणि जवळपास सगळ्या प्राथमिक कृषी पतसंस्था, ओके, सगळ्या पॅक्स, नागरी पतसंस्था, गैर कृषी सहकारी संस्था, सहकारी संस्था आणि सहकारी सोसायट्या एवढ्यांना काय केलं जातं? तर ह्या डी-सी-सी बँकेचं सदस्यत्व खुलं असतं. ओके, ते सदस्य बनू शकतात. आता मेनली काम काय आहे बघायचं? जे पॅक्सचं जिल्हा गाव पातळीवरती काम आहे की नाही, तेच डी-सी-सी बँकेचं हे जिल्हा स्तरावर काम असतं. लघु आणि मध्यम मुदतीच्या पतगरजा भागवणे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या पॅक्स स्थापन केलेले आहेत, तर त्यांना रिफायनान्स करणे. ओके. हे 2 कामं त्यांची आहेत. ठीक आहे. तर बघा या बँकांवरती जे नजीकचं नियंत्रण आहे, बँकांवर नजीकचं नियंत्रण, ते राज्य सहकारी बँकांचं नियंत्रण. ओके. तर जे स्टेट लेव्हलला जी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, तर त्याचं नियंत्रण असतं. आणि देशभरामध्ये जवळपास 363 एवढ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत. ओके, 363 आहेत डी-सी-सी बँक. ठीक आहे. देशभरामध्ये, एकूण देशामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त जर डी-सी-सी बँक बघितल्या आपण, सगळ्यात जास्त, सर्वाधिक, तर त्या कुठं आहेत? त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. एकूण जवळपास 31 बँका आहेत. 31 बँका. ठीक आहे. आता त्याच्यानंतर फायनल जो तिसरा स्तर आहे, राज्य सहकारी बँक. राज्य सहकारी बँकांचे काम काय आहे बघा? तर राज्य स्तरावरचे सर्वोच्च स्तर म्हणून ते काम करत असतात. आणि जे राज्यातल्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतात, डी-सी-सी बँक असतात, त्यांचा तो संघ असतो. कुठल्या बँका? राज्य सहकारी बँक. आता यांचं काम काय आहे बघा? तर काम शक्यतो परीक्षेला विचारलं जात नाहीये. काम तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे काम वाचू शकता. ठीक आहे. फारसं इम्पोर्टंट नाहीये. गरज जर पडली तर या बँका नाबार्ड असेल, त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक असेल किंवा राज्य सरकार यांच्याकडून कर्ज घ्या. ठीक आहे. यांच्यावरचं नजीकचं नियंत्रण, जवळचं लगतचं नियंत्रण बघितलं, तर ते नियंत्रण असतं नाबार्डचं. ठीक आहे. आणि त्यामुळे या बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्ड यांना जोडणाऱ्या दुवा असतात. तर नाबार्ड काय करतं? त्यांच्यावर कंट्रोल ठेवतं. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका आणि नाबार्ड यांना जोडणारा जो दुवा म्हणला, तर हा दुवा कोण आहे? तर ह्या स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. संपूर्ण देशामध्ये जर सध्याच्या घडीला बघितलं,
तर सध्या 33 कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. बघा राज्यांची संख्या किती आहे? 28 आहे. ठीक आहे. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँकांची संख्या 33 आहे. ठीक आहे. त्यापैकी शेड्यूल बँक्स बघा. शेड्यूल बँक्स टोटल 22 आहेत आणि नॉन शेड्यूल बँक्स आहेत. नॉन शेड्यूल बँक आपण नंतर पाहणार आहोत. ओके. आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या स्थापनेचे मूळ हे महाराष्ट्राशी संबंधित डेटा आहे. की बॉम्बे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये त्याचं होतं. ठीक आहे. तर हा डाटा बँकिंगच्या दृष्टीने आय-डी-बी-आयच्या दृष्टीने इम्पॉर्टंट नाहीये फारसा. ठीक आहे. पुढे बघा. दीर्घ मुदतीच्या कर्ज देणाऱ्या ग्रामीण सहकारी बँका, लाँग टर्मचं कर्ज देणाऱ्या बघायच्या. आतापर्यंतच्या आपण बघितल्या त्या कशा होत्या? त्या शॉर्ट टर्मच्या होत्या. आता हे लाँग टर्मचं कर्ज देणार. ओके. त्याच्यामध्ये भूविकास बँका येतात. ओके. भूविकास बँका आहेत. लँड डेव्हलपमेंट बँक्स म्हणतात त्यांना. लँड डेव्हलपमेंट बँक्स, एल-डी-बी म्हणतात त्याला. कारण का? दीर्घ मुदतीची करणं हे कर्ज जे असतात, करणे झाली तर कर्जे पाहिजे होतं. कर्ज हे शेत जमिनीच्या विकासासाठी दिलं जातं. ठीक आहे. म्हणून ह्यांना काय म्हणतात? म्हणून ह्यांना भूविकास म्हणतात. लँड डेव्हलपमेंट म्हणतात. लँड डेव्हलपमेंट बँक. ते कर्ज कशासाठी देतात जनरली? शेतीसाठी कर्ज देत असतात. शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी देत असतात. ओके. तर या बँकांना 2003 पूर्वी भूविकास बँक म्हटलं जायचं. ठीक आहे. सध्याच्या घडीला त्या काय करतात लॉंग टर्मचे जे कर्ज देणाऱ्या ज्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, तर यांची रचना बघितली तर ती द्विस्तरीय रचना आहे. द्विस्तरीय रचना. ठीक आहे. आणि द्विस्तरीय रचना असली तरी राज्यांमध्ये याच्या रचनेमध्ये बरीचशी तफावत आहे. ओके. बरीचशी तफावत आहे. तर 2 स्तर कुठले-कुठले आहेत बघा याच्यामध्ये. तर पहिला आहे प्राथमिक सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक आणि दुसरी राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक. ओके. तर हे एवढं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. बाकी फारसा डेटा इम्पॉर्टंट नाही याच्यातला. आता थेट आपण बघूया की सहकारी बँकांचं रेग्युलेशन कसं होतं रेग्युलेशन. ओके. तर बघा या बँकांचं रेग्युलेशन करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा पास केलेला आहे. तो कायदा आहे बँकिंग लॉज ऍप्लिकेशन टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1965. ओके. तर हा कायदा पास केलेला आहे आणि या कायद्यानुसार बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या कलम 22 आणि कलम 23 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ओके. तर या बदलानंतर सहकारी बँकांच्या नियमनाचा जो अधिकार आहे, ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा रेग्युलेशनचा अधिकार तो रिझर्व्ह बँकेकडे दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सध्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे रेग्युलेशन आहे तर ते आर-बी-आय करत असतं. मग सहकारी संस्थांच्या रेग्युलेशन बाबत आर-बी-आय वरती पण काही मर्यादा घातलेल्या आहेत बघा. त्या कायद्याने मर्यादा घातलेल्या आहेत 65च्या. काय मर्यादा आहेत? तर आर-बी-आयचे अधिकार क्षेत्र हे केवळ सहकारी बँकांच्या कामकाजाचं रेग्युलेशन करणं एवढ्यापुरतच मर्यादित आहे. फक्त ते कामकाजाचं रेग्युलेशन करू शकतात. बाकी अन्य गोष्टींचं रेग्युलेशन करू शकत नाहीत. ओके. आणि सहकारी बँकांपैकी प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत, की ज्या गाव पातळीवरती ज्या सोसायट्या आहेत, तर ह्या बँका नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यावरती आर-बी-आयचं कुठलंही रेग्युलेशन नाही. त्यांच्यावरती रेग्युलेशन कोण करणार आहे? तर जी डी-सी-सी बँक आहे आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, तर त्यांचं रेग्युलेशन राहणार आहे. आता या चार्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल, की व्यापारी बँक म्हणजे कमर्शियल बँक कशाला म्हणायचं? रिजनल रुरल बँक, आर-आर-बी कशाला म्हणायचं आणि कोऑपरेटिव्ह बँक कशाला म्हणायचं? बघा. मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे फोकस. ओके. कमर्शियल बँकचा फोकस कोणावर असतो? तर तो व्यक्ती आणि संस्थांच्यावर फोकस असतो. ओके. त्यांना ते कर्ज देण्याचं काम करतात. त्यांच्या ठेवी ठेवण्याचं काम करतात. आर-आर-बीज मध्ये बघा शेतकरी, ग्रामीण लोक आणि ग्रामीण उपक्रम यांच्यावरती आर-आर-बीचा फोकस असतो. ओके. रिजनल रुरल बँक रिजनसाठी डेव्हलप त्या स्थापन केलेल्या बँका आहेत. सरकारी बँका आहेत. आणि कोऑपरेटिव्ह बँक बघा शेतकरी, ग्रामीण लोक आणि ग्रामीण उपक्रम. त्या कशा आहेत? प्रादेशिक ग्रामीण बँका सरकारी बँका आहेत आणि सहकारी बँका कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत. ओके. हा त्याच्यामध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये कर्ज घेणारे कोण-कोण आहेत बघा. कर्ज घेणारे बॉरोवर्स कोण-कोण आहेत? तर याच्यामध्ये खातेदार असतात. ओके. आर-आर-बीचे पण खातेदार असतात, जे आर-आर-बी कडून म्हणजे कर्ज घेऊ शकतात. आणि इकडे कोणाचे शेअर होल्डर्स आहेत. ओके. जे कोऑपरेटिव्ह बँकांचे जे शेअर होल्ड करतात. ओके. तर ते शेअर होल्डर त्याच्यातून कर्ज घेऊ शकतात. आता यांचं रेग्युलेटर कोण-कोण आहे बघा. ओके. म्हणजे व्यापारी बँकांचा रेग्युलेटर आहे आर-बी-आय. आर-आर-बीचा पण रेग्युलेटर आर-बी-आयचा आहे. आणि 65च्या कायद्यानुसार पण सहकारी बँकांचं रेग्युलेटर पण आर-बी-आय बनलेली आहे. ओके. या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये सुधारणा केली 65 मध्ये. त्यात कलम 22 आणि 23 ऍड केले, की ज्याच्यामध्ये आर-बी-आयला रेग्युलेशनचा राईट दिलेला आहे. मगाशी आपण बघितलं होतं. ओके. त्याच्यानंतर बघा आता रेग्युलेशन करणारे कायदे कुठले-कुठले? तर व्यापारी बँकांवरती आर-बी-आय ऍक्ट 1934 आहे आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बी-आर-ए जो आहे 1949. इकडे पण तसेच दोन्ही कायदे
कंटिन्यू होत आहेत. शिवाय याच्यामध्ये आर-आर-बी ऍक्ट 1976 पण आहे, ज्याच्यानुसार आरबीआय रेग्युलेशन करतेच. इकडे सुद्धा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये सुधारणा केली 65 मध्ये. तर ते त्याच्यानुसार ते दिलेलं आहे. फक्त याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत, ओके, मात्र रेग्युलेशन नाहीये त्याचं. ओके, आरबीआयचं रेग्युलेशन नाहीये. आता व्यवस्थापकीय नियामक कोण कोण आहेत बघा याच्यामध्ये. तर म्हणजे त्याचं मॅनेजमेंट करणारे रेग्युलेटर कोण कोण आहे. तर याच्यामध्ये आरबीआय तर आहेच. बँक बोर्ड ब्युरो येतो ह्याच्यामध्ये, ओके, ट्रिपल बी. आरबीआय ऍक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 यांच्यानुसार ते रेग्युलेशन केलं जातं. इकडे आर-आर-बी साठी कोण आहे बघा, इकडे आहे पुरस्कृत बँक, ओके, जे त्यांची जी पॅरेंट बँक आहे, पुरस्कृत बँक जी आहे, ओके, तर त्याच्या मार्फत त्याचं केलं जातं, म्हणजे रेग्युलेशन केलं जातं व्यवस्थापनाचं. आणि प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976, आरबीआय ऍक्ट 1976 नुसारचं रेग्युलेशन होतं. इकडे सहकारी बँकांवरती संबंधित राज्य सरकारचं रेग्युलेशन असतं आणि राज्य सरकारी बँक कायद्यानुसारचं रेग्युलेशन केलं जातं. व्यवस्थापकीय रेग्युलेशन म्हटलं तर काय इथं, इथं बँकेच्या कामकाजाचं रेग्युलेशन म्हटलंय, इथं व्यवस्थापकीय रेग्युलेशन म्हटलंय. आणि जे तपासणीचा रेग्युलेटर आहे तो कोण आहे इकडे, आरबीआय आहे. इकडे कोण आहे, इकडे नाबार्ड आहे. आणि इकडे सुद्धा नाबार्ड आहे. ठीक आहे. तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार आरबीआयला तो अधिकार भेटलाय. इथं पण बीआरएस आहे 1949, कलम 35A आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यानुसार आरबीआयचं आरआरबीचं रेग्युलेशन केलं जातं. आणि तिसरं आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 कलम 35A, याच्यानुसारच कोऑपरेटिव्ह बँकांचे सुद्धा रेग्युलेशन केलं जातं. ओके. तर असे हे त्याच्यावरचे रेग्युलेटर आहेत किंवा हे 3 बँकांमधले फरक आहेत. ओके. तर इथं आपला जो बँकांचं स्ट्रक्चर आहे, जे आपण टोटल भारतामधल्या बँका एकूण 43 बघितलेल्या होत्या. या 43 बँकांचं स्ट्रक्चर आपण सेपरेटली बघितलेलं आहे. याच्यामध्ये खाजगी बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, मग त्याच्यामध्ये एसबीआय आहे. नॅशनलाइज बँक्स होत्या. काही विलिनीकरण झालेल्या बँका सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलेल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर खाजगी बँकांमध्ये लॅब्स बघितलेल्या होत्या किंवा फॉरेन बँक्स बघितलेल्या होत्या किंवा डिफरन्शिएटेड बँक लायसन्स मिळवणाऱ्या बँक्स, मग त्याच्यामध्ये पेमेंट बँक असतील किंवा त्याच्यामध्ये ज्या लोकल एरिया बँक होत्या तर त्या बघितलेल्या होत्या. ठीक आहे. किंवा काही स्मॉल फायनान्स बँक सुद्धा आपण बघितलेल्या होत्या. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर सगळं जे आहे तर इंडियन बँकिंग सिस्टमचं स्ट्रक्चर आहे. ओके. तर पुढील लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर याच्यानंतर आपण जे कॅपिटल मार्केट आहे, तर कॅपिटल मार्केट आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण जे बघितलं तर ते मनी मार्केटमधले सगळे व्यवहार होते, की ज्याला आपण बँक मार्केट असं पण म्हणतो. तर बँकांचे वेगवेगळे प्रकार, त्यांच्याशी संबंधित समित्या वगैरे ह्या गोष्टी आपण तिकडे बघितलेल्या होत्या. आता त्याच्यानंतर आपण कोण बघणार आहोत, आपण बघणार आहोत कॅपिटल मार्केट. ओके, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. थँक यू सो मच.